एक अशा भूमीत जिथे अन्याय आणि सत्तेचा अंधार होता, तिथे एका लहान मुलाने ठरवलं की मला माझं स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचं आहे. 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ला येथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला. त्यांचे बालपण जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली गेले. त्यांनी त्यांना शौर्य, न्याय आणि धर्माचे संस्कार दिले. त्यातून एक महान योद्धा घडला. लहान वयातच शिवाजी महाराजांच्या मनात एक विचार तयार झाला: स्वतंत्र स्वराज्य निर्माण करायचं. त्यांचे राज्य न्यायप्रिय, शिस्तबद्ध आणि लोककल्याणकारी होते. सर्व धर्मांचा आदर केला जात असे. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी तोरणा किल्ला जिंकला आणि स्वराज्याची सुरुवात केली. मोठ्या सैन्याशी लढणे कठीण होते, म्हणून त्यांनी गनिमी कावा ही युद्धनीती वापरली आणि शत्रूला गोंधळात टाकले. अफझल खान याच्यासोबत प्रतापगड येथे संघर्ष झाला आणि प्रतापगड किल्ला येथे शिवाजी महाराज विजयी झाले. मुघल सम्राट औरंगजेब यांच्या दरबारात त्यांना ठेवण्यात आले, पण त्यांनी चातुर्याने सुटका करून घेतली. सुटकेनंतर ते पुन्हा स्वराज्यात आले आणि अधिक ताकदीने राज्य उभारणी केली. हळूहळू त्यांनी अनेक किल्ले जिंकले आणि स्वराज्य मजबूत करत गेले. शिवाजी महाराजांनी समुद्रकिनारा सुरक्षित केला आणि सिंधुदुर्ग किल्ल्यासारखे किल्ले बांधले. 1674 साली रायगड किल्ला येथे त्यांचा राज्याभिषेक झाला आणि ते छत्रपती झाले. शिवाजी महाराजांचा विचार आजही जिवंत आहे. स्वराज्य म्हणजे लोकांचे राज्य. जर तुम्हाला ही प्रेरणादायी कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय शिवराय.